शंकरराव मोहिते हे हंबीरराव मोहितेंच्या घराण्यातलेच. त्यांचे मूळ गाव तळबीड, सातारा जवळचेच. तिथे त्यांची खूप जमीन होत्या. काही कुळ कायद्यात गेल्या तर काही मोहिते तिथेच राहून त्यांनी त्या जमिनी कसल्या. मोहिते घराण्याला तळबीडमध्ये खूप मान आहे. मोहित्यांची तरुण पिढी नोकऱ्यांच्या निमित्ताने, मुलांच्या शिक्षणासाठी अशा काही ना काही कारणांमुळे मुंबई, पुणे येथे स्थायिक झाले होते. कालांतराने ज्येष्ठ लोकही थकले. त्यांनी जमिनी कसायला दिल्या, काही विकून टाकल्या. शंकररावही त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. त्यांना दोन मुले, मोठा शालक आणि छोटा निलय. मोठा मुलगा इंजिनियर होऊन अमेरिकेत स्थायिक झाला. निलय मात्र वडिलांसारखाच होता. अभ्यासात खूप हुशार होता. तो ऑटोमोबाईल इंजिनियर झाला. स्वतःचा व्यवसायही आहे. पण तो आपल्या छंदात रमत असे. त्याला व्यायामाची आवड होती. भटकंतीचीही आवड होती. तो अतिशय चांगला पोहत असे. त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये अडकून राहणे आवडत नसे. त्याचे ऑफिस त्याची पत्नी रीना सांभाळत असे. तिला त्याच्या लहरी वागण्याची सवय होती. ती कॉलेजपासून त्याची मैत्रीण होती. त्याच्या लग्नाला 2 महिने झाले होते. निलयचं लग्न ठरल्यापासून शंकररावांच्या मनात तळबीडला जाऊन स्थायिक व्हायची कल्पना जोर धरू लागली होती. तिथे एकदा वाडा घेऊन रिटायर लाईफ घालवायचा विचार होता. त्यांच्या पत्नीला ही कल्पना फारशी पसंत नव्हती. तरी त्या तयार झाल्या आणि त्यांना हवे तेव्हा त्या मुंबईत जाऊ शकत होते. मग झालं. शंकररावांचा शोध चालू झाला. त्यांना तळबीडमध्ये जागा मिळाली. तो एक खूप मोठा जुना दगडी वाडा होता. तिथे कित्येक वर्षात कोणीच राहिली नव्हती. त्यामुळे खूप पडझड झाली होती. शंकररावांकडे पैशाला कमी नव्हती. त्यांनी खास मुंबईवरून आपले माणसे बोलावून वाडा राहण्यायोग्य केला. त्यात कितीतरी आधुनिक सोयी करून घेतल्या. पण त्यांनी वाड्याचा मूळ बांधकामाला धक्का लावला नव्हता. फक्त फरशा, स्टायलिंग, विंडो, गच्ची आधुनिक करून घेतली होती. जेव्हा ते वाड्यात आले तेव्हा त्यांची पत्नी खूप खुश झाली. एक दिवस सगळ्या नातेवाईकांना बोलवू असेही त्यांनी सूचित केले. वाडा गावापासून जरा बाहेरच असला तरी फार लांब नव्हता. गावात सगळ्या सोयी होत्या. त्यामुळे इथले आयुष्य फार कठीण जाणार नाही याची खात्री झाली. ते राहायला आल्यापासून निलय तिकडे आला नव्हता. तो त्यांच्या कामात व्यस्त होता. मग निलय त्याच्या कामातून मोकळा झाल्यावर त्यांनी आपल्या गावी जायचं ठरवलं. तसं आईवडिलांना कळवलं. मग एक दिवस अचानक तो येऊन धडकला. इकडे दिवस शांत असणारा तो वाडा निलयच्या येण्याने भरल्यासारखाच वाटू लागला. आल्या आल्या तो संपूर्ण वाडाभर फिरला. त्याला ती जागा खूपच आवडली. शांत शुद्ध वातावरण. मुख्य रस्त्यावरून आत असल्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांचे सोडले तर कुठलेच आवाज नाही. वाड्याच्या मागचे दाट हिरवेगार जंगल सगळंच त्याला खूप आवडलं. निलय त्या वाड्याच्या तळमजल्यावर फिरत असताना जरा मागच्या बाजूला एक लाल दरवाजा दिसला. तो दरवाजा इतर दरवाजांपासून वेगळा आणि जास्त मोठा होता. त्यावर विचित्र अशा चेहऱ्यांची चित्रे होती. त्या दाराला कोणतीही कडी नव्हती. म्हणजेच तो आतून बंद होता. निलय त्या दाराबद्दल उत्सुकता वाटू लागली होती. त्यांनी खूप धक्के मारूनही तो दरवाजा तुझभरही हलला नाही. मग जेवताना त्यांनी आपल्या वडिलांजवळ दरवाजाचा विषय काढला. ते म्हणाले की राहायला आल्यापासून त्यांनीही ती खोली उघडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आणलेल्या कामगारांनीही तो दरवाजा करवतीने कापण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आले नाही. आता निलयच्या मनात त्या लाल खोलीविषयी कुतूहल जागे झाले. सकाळी उठल्यावर त्यांनी वाड्याला बाहेरून फेरी मारली. त्या लाल खोलीच्या मागील बाजूसही तो गेला. पण त्याला एकही खिडकी दिसली नाही. त्यातून तो आत डोकावून बघेल. आता मात्र तो हट्टाला पेटला. त्या खोलीचं रहस्य आपण जाणून घ्यायचंच. याविषयी आपण इकडून जायचं नाही असा निश्चय त्याने केला. त्याला लागलेलं त्या खोलीचं वेड पाहून त्याची आई वैतागली.
घरात इतरही खोल्या आहेत ना, मग तिथे राहा की. तीच खोली तुला कशाला उघडून हवी आहे, त्या म्हणाल्या. बाबांना निलय काही या गोष्टींचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही हे समजून शांत होते. त्यांनाही या खोलीचं रहस्य जाणून घ्यायचंच होतं. सर्वप्रथम निलयने वडिलांकडून त्या एजंटचा पत्ता आणि नंबर घेतला. त्यांना हा वाडा दाखवला होता. तो साताऱ्यातलाच होता. त्याला या वाड्याचा इतिहास फारसा ठाऊक नव्हताच. तो वाडा गेले कित्येक वर्ष म्हणजेच त्या एजंटचे वडील असल्यापासून त्याच्याकडेच होता. त्याचे मूळ मालक कोण असे निलयने विचारताच त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. कारण वाडा विकून येणारी रक्कम मुंबईतील एका समाजसेवी संस्थेकडे जमा होणार होती. निलयने त्या संस्थेचा नंबर घेतला व त्यांना फोन केला. त्या संस्थेचे प्रमुख श्री अविनाश राजे हे स्वतः त्याच्याशी फोनवर बोलले. निलय त्यांना चांगले ओळखत होता. त्यांचा मुलगा तुषार आणि तो खूप घट्ट मित्र होते. त्यांनी निलयला सांगितले की सुमारे 100 वर्षापूर्वी या वाड्याचे बक्षीसपत्र बनवले होते. त्यात त्या वाड्याचे मालक श्री मल्हारराव राजे भोसले होते. ते त्या वाड्याचे शेवटचे वारस होते. त्यांनी त्यांच्या प्रश्नात वाडा विकून येणारी रक्कम कोणत्याही समाजसेवी संस्थेला देण्यात यावी असे सुचवले होते. ही जबाबदारी साताऱ्यातील वकील श्री निवास कडू यांच्याकडे होती. त्यांचे पणजोबा हे राजे भोसलेंचे कारभारी होते. त्यांच्याकडे ते बक्षीसपत्र होते. त्यांनी 3 पिढ्या हे ते सांभाळले होते. हा वाडा विकला जाताच त्यांनी मुंबईच्या ह्या संस्थेची निवड करून त्यांना विक्रीची रक्कम दिली. मग निलय या कामात तुषारराजेची मदत घ्यायची ठरवले. तुषारबद्दल एक गोष्ट त्याला माहिती होती की तो सामान्य नव्हता. त्याच्यात काहीतरी असामान्य शक्ती होती. तुषार हा आधुनिक काळातला साधू होता. त्याच्यातल्याच शक्ती त्याच्या लहानपणी त्यांच्याकडे पूजा सांगायला आलेल्या गुरुजींनी ओळखले व त्याला हिमालयात त्यांच्या गुरुकडे जाण्यास सांगितले. तुषारच्या घरच्यांनी हे ऐकले नाही. तुषार अभ्यासात खूप हुशार होता. त्याने इंजिनिअरिंगची डिग्री घेतली तरीही आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव त्याला सारखी होऊ लागली. कसला तरी ध्यास आपल्या लागल्यासारखा झाला. आपल्याला वेगवेगळी जाणीव त्याला फार अधीन झाली होती. कोणाच्या वरच्या संकटाची जाणीव त्याला आधीच होत असे. तो ती टाळतही असे. आपली शक्ती परिपूर्ण नाही हे त्याला माहिती होते. एका हिमालयातील भेटीदरम्यान त्याची सिद्धार्थनाथची गाठ पडली. त्यानंतर 2 वर्षे तो त्यांच्यासोबत राहिला. त्यांचे शिष्य बनून त्यांनी अनेक सिद्धी शिकून घेतल्या. आता तो दिल्लीत राहत होता. लोकांना राहून तो त्यांची सेवा करत असे. तो त्याच्या फॅमिली व्यवहारही सांभाळत होता. ज्या कोणाला त्याची अतिशय गरज असेल त्याची जाणीव त्याला होई व तो मदतीला धावून जाई. मग सर्व विचार करून निलयने तुषारला फोन केला. मग निलय केव्हा येऊ साताऱ्याला असा प्रश्न तुषारने केला. निलयच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याला तुषारच्या या मनकवडेपणाचे आश्चर्य वाटले असते. पण निलयला तुषारच्या विषयी असे अनेक किस्से ठाऊक होते. तो म्हणाला, अरे खूप तातडीनेच असे काही नाही. मी काही दिवस इकडे आहे आणि ती खोली आतून बंद आहे म्हणून उत्सुकता वाटते. मुळातच या दारावर फार विचित्र दृश्ये रेखाटलेली आहेत. म्हणजे काही लोक माणसांना आगीत ढकलतात किंवा उलट ढकलावून खालून जाळताना चापकाने फटके मारताना आई म्हणते की नरकाची दृश्य आहेत. काल रात्री या दाराला कान लावून ऐकत होतो तेव्हा मला अनेक लोकांचे वेदनेने भरलेल्या किंचाळ्या ऐकू आल्या. तसेच या दारावर एका मोठ्या 3 डोकी असलेल्या सापाचे चित्र आहे. या सगळ्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. आज सकाळी रामूकाका आले. रामूकाकांच्या अनेक
पिढ्या मोहितींकडे काम करण्यात गेल्या. त्यांना या दाराबद्दल विचारले तर ते घाबरतच म्हणाले, साहेबांनी हे घर घ्यायला नको होतं. व्यवहार झाला तेव्हा मी मुंबईत मुलाकडे होतो, नाहीतरी मी हा सौदा होऊनच दिला नसता. ते इकडंच परत परत बोलत राहिले. पुढचं काहीच सांगितलं नाही. त्यांना गावात सोडवायला गेलो तेव्हा इतर लोकांशी बोललो तेव्हा लोकांचं म्हणणं पटलं की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तुझ्याबरोबर राहून मला हे समजलं की या जगात अशक्य असं काहीच नसतं. आपण प्रत्येक शक्यता स्वीकारायला तयार राहिलं पाहिजे. म्हणून तुला शक्य असल्यास यायची विनंती करतो. सध्या त्या लाल खोलीत मला काही धोका असेल असं वाटत नाही. नक्की ये यार. काही नसलं तर तुझी एक मस्त पिकनिक होईल. तुषार हे सगळं ऐकत होता. त्याला मनातून निलयला हे सांगावंसं वाटत होतं की त्या लाल खोली इतकी धोक्याची जागा त्या पृथ्वीवर नाही. तरीही त्याने त्या गोष्टी मनातच ठेवल्या, कारण काहीतरी अर्धवट बोलायचं आणि निलय नको तो धोका पत्करायला जायचं. फक्त त्याने निलयला बजावलं की काही दिवस तुझ्या आईवडिलांना त्या घरापासून लांब ठेव, कारण आपण त्या खोलीवर प्रयोग करणार. त्याचा त्रास त्यांना व्हायला नको. तो लगेच निघणार होता. निलयने आईवडिलांना मुंबईला पाठवून दिले. जाताना आई कुरकुर करत होती. शंकरराव मात्र चाणाक्ष होते. विलेनी तुषार येणार असे सांगताच गोष्टी वेगळे वळण घेतील हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी मुद्दामच मुंबईतील कामे काढली आणि ते दोघे निघून गेले. तुषार घाईघाईने निघाला तरी दुसऱ्या दिवशीच रात्र झालीच. साताऱ्यात पोहोचेपर्यंत निलय त्याला घ्यायला आला होता. त्यांनी वाटेत जेवण केले. मग ते आपल्या इतर मित्रांबद्दल बोलत राहिले. दोघा शाळेपासून मित्र असल्यामुळे विषयांना कमी नव्हती. तुषार मुद्दामच लाल खोलीचा विषय टाळतोय हे निलयच्या लक्षात आलं होते. तुषारनेही मन सर्व गोष्टींना मोकळी ठेवायचं ठरवलं, कारण पहिल्यांदाच त्याच्या शक्तीने त्याला दाराच्या आत काय आहे हे दाखवलं नव्हतं. म्हणून तो अस्वस्थ झाला होता. आपली शक्ती या प्रकरणात पुरी पडेल ना अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली होती. आपल्यापुढे एक मोठं संकट वाढून ठेवलं याची मात्र त्याला जाणीव झाली. घोडे दोघे वाड्यावर आले तेव्हा रात्रीचे 12 वाजत आले होते. तुषारला वाड्याच्या आवारात आल्यापासूनच अस्वस्थ वाटत होते. कदाचित आपल्या आयुष्याचा शेवट इथंच तर होणार नाही ना अशी भीती मनात दाटून आली. तो मरणाला घाबरत नव्हता, पण मरणापेक्षाही वाईट जागी कायमचं अडकून पडायला नको असे त्याला मनातून वाटत होते. त्यांनी गुरूंचे स्मरण केले आणि त्या वाड्यात पाय टाकला. इतर वेळी तो अशा पछाडलेल्या जागी गेल्यावर विरुद्ध शक्तीलाही त्याच जाणीव होते असे आणि त्यांच्याकडूनही त्वरित प्रत्युत्तर येत असे. या ठिकाणी असे काहीही झाले नाही. याचा अर्थ विरुद्ध शक्तीला त्याची जाणीव झालीच नाही असे नव्हे, तर तो त्यांना विशेष महत्त्वाचा वाटत नसावा. तुषारने आधी आंघोळ केली. गुरूंच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. निलयला त्यांनी झोपायला सांगितले होते. मग ठीक 12 वाजता तो त्या दरवाजा जवळ गेला. ते बघताच क्षणी त्याला खात्री पटली की हे दार जर उघडले तर जगात अनेक वाईट शक्ती प्रवेश करतील. हा दुसरा मितीचा दरवाजा होता. पूर्वीचे लोक याला नरकद्वार म्हणत असत. त्याने काहीच केले नाही. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय यात पडायचंच नाही. जर आपल्याला आवाक्याबाहेर असेल तर सरळ निलयला वाडा खाली करायला सांगायचं
किंवा आपल्या गुरूंना बोलवून घ्यायचं हे त्याने ठरवलं. मग तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी निलयने त्याला विचारले, काही कळलं का रे? हे बघ निलय, मला तर्क करायला आवडत नाही. हे जे काही प्रकरण आहे त्याची तू कल्पनाही केली नसेल आणि आपण ज्या रामू काकांना भेटू ते काय म्हणतात ते पाहू. दोघे बाहेर पडले. रामू काकांच्या छोट्याशा घराजवळ गेले. त्यांनी निलयला ओळखले. मग ते म्हणाले, अहो साहेब, कशाला आला त्या जागेत राहायला? लई वंगाळ जागा आहे ती. वंगाळ म्हणजे काय? तुषारने विचारलं. ते पहा, तुमच्या शिकलेल्या माणसांचं मला काही कळत नाही. त्या जागी फार फार वाईट गोष्ट आहे. थांबा जरा. या गावात महादेवशास्त्री नावाचे एक ब्राह्मण होते. त्यांनी याविषयी लिहिलेलं जुने कागद आहेत. थांबा, मी देतो आणून. मग त्यांनी एक नीट राखलेलं भाडं आणून दिलं. गेल्या 5 पिढ्यांपासून आमच्याकडे आहे. तुम्ही वाचा. तुषार आणि निलय थेट वाड्यावर आले. निलयने उत्साहाने ते उघडले, पण त्याची निराशा झाली, कारण ते शुद्ध मोडीत होते. तुषार मोडी शिकला होता. त्याने ते वाचायला घेतले. मुळातच त्या वाड्या माणसाचे अक्षर खूप वळणदार आणि छान असावे, पण हे त्यांनी खूप घाबरत लिहिलेले असल्या कारणामुळे अक्षर काही ठिकाणी वेडेवाकडे असावे. इसवी सन 1201 मी महादेवशास्त्री. जेव्हा महाराजांनी इतक्या निबिड अरण्यात महाल बांधायचे ठरवले तेव्हा जरा नवलच वाटले. महाराजांना एकांत वगैरे प्रिय नव्हता. उलट त्यांना प्रजाजनासोबत राहायला आवडले. गेल्या काही महिन्यात त्यांची वृत्ती फरक पडलेला जाणवतो. ते राजकुंडाच्या सफरीवरून आल्यापासून खूप वेळ ते महालात एकटे घालू लागले होते. महाराजांना भटकंतीची फार शौक आहे. घोडा घेऊन ते निरनिराळ्या प्रदेशात फिरतात. तेथील नवनवीन वस्तू आणतात. त्यांच्या महालातील एक दालन त्यांनी त्यासाठीच खास बनवले आहे. दूरदूरच्या देशातले लोक खास ते दालन बघण्यासाठी येतात. महाराजांची आवडीने त्यांची आदरातिथ्य करतात. त्यामुळे महाराजांनी कीर्ती सर्वदूर पसरली आहे. त्यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारचे सोन्या चांदीचे पात्रे, गालीचे अलंकार, मुखवटे, एक ना एक हजारो अनमोल चिजा यांच्या संग्रहात होत्या. महाराज सफरीवरून एखादी अनमोल चीज घेऊन आले की ते प्रथम मला बोलवतात. मी पदाने जरी त्यांचा राजगुरू असलो तरी आमचे नाते मैत्रीचे आहे. ती वस्तू पाहून मी माझे मत व्यक्त करेपर्यंत ते लहान मुलांच्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहत असत. मी उत्तम अशी खूण करताच ते अतिशय आनंदून जात. अशातच एक दिवस दुर्वासनात आले. प्रथम त्यांचे अग्ररूप पाहून काळजाला धडकी भरली. अंगावर शहारे आले. जणू ती येणाऱ्या संकटाचीच नोंदी होती. त्यांनी महाराजांना प्रणाम केला. महाराजांनी त्यांना आसनावर बसवून त्यांना यथोचित सन्मान केला. त्यांनी जगप्रवास केला होता. त्यांचे चित्रविचित्र अनुभव ऐकून दरबारातील सर्वजण अवाक झाले. महाराजांनी तर त्यांचे कौतुक केले, पण अजून काही दिवस राहण्याची त्यांनी विनंती केली. मग झाले. महाराज आणि त्यांचे एकांत खलबत्ते होऊ लागली. महाराज मला काही सांगेनासे झाले. मग एक दिवस अचानक दुर्वासनात निघून गेले. मग काही दिवसांनी महाराजांनी एकट्यानेच राजकुंडाच्या सफरीवर जायचे ठरवले. मी आणि राणीसाहेबांनी त्यांना खूप समजावले, परंतु ते कोणाचेही न ऐकून निघून गेले. सुमारे 1 मासानंतर ते आले. त्यांची तब्येत अशी ते खराब झाली होती, तरीही चेहऱ्यावर एक अवर्णनीय आनंद होता. मग त्यांनी निबिड अरण्यातील एक खास जागी महाल बांधायचा घेतला. मी जाऊन जागेची पाहणी करताच ती जागा अतिशय वाईट असल्याचे जाणवले. या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवत होती. खूप समजावूनही महाराजांनी ऐकले नाही. महाल बनवण्याला त्यांनी दूरदेशातून कारागीर आणले होते. लवकरच महाल तयार झाला. राणीसाहेबांनी तिथे राहण्यास नाखुशी दाखवली. महाराजांनी त्यांना जबरदस्ती केली नाही. उलट युवराजाचा राज्याभिषेक करून राजाच्या जबाबदारीतून मोकळे झाले. ते राहायला जायच्या दिवशीच मी महालात गेलो आणि तो प्रचंड रक्तवर्ण दरवाजा आणि त्यावरील चित्रे पाहून
हादरलो. महाराज हे काय वाईट करत आहेत मनात आले. अजूनही काही सांगणार नाही आहात का? मी कळकळीने त्यांना विचारले. त्यावर ते फक्त डोळे चिमकावून हसले. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.